आपल्याला काय लावायचं आहे, स्टँड कॉलर, बरोबर. स्टँड कॉलर लावायची. पहिले आपण काय केलं, पावणे तीनची गळारुंदी टाकून हा गळा उलटून घेतला, गोल गळा रेग्युलर. हां, मग पाठीमागचा जसाच्या तसा घेतला, शोल्डरला शोल्डर जॉईन करून घेतले. शोल्डरला शोल्डर जॉईन करून घेतले. आता काय करायचं, कॉलर लावायची, बरोबर. कॉलर लावताना इथून मोजायचं. तुमचा टेप कुठे आहे, कॉलर लावताना इथून मोजायचं. पहिले याचं सेंटर काढून घ्यायचं. हे दोन्ही एकसारखे धरायचे. बघू कात्री, हा झाला सेंटर, नॉच दिला इथे. त्याच्यानंतर इथून 3.5 इंच इथे येत आहे. कुठून घेतलं, इथून जिथं शोल्डर जॉईंट केले ना तिथून 3.5 ते 3.25 इंच घ्यायचं. किती मोठी पाहिजे आपल्याला गळ्याच्या खाली तेवढी. ती छोटी आहे का, मग तिला आपण 3.25 घेऊ. 10वीची मुलगी आहे ना, हां, मग 3.25. हे पा, इथे टिक मार्क करून घेतली बरं का. मोठी असली तर मग घ्यायची थोडीशी, 3.5 पावणे 4च्या आसपास. हे पा, इथे टिक मार्क करून घेतली, बरोबर. ही पण इकडनं. आता हे काय करायचं, मोकळं करायचं आणि मोजून घ्यायची सगळी कॉलर किती भरते. असं करून मोजायचं. 13 द्या बॉटम पट्टी कॅनव्हास. 13ची कॉलर काढायची आपल्याला. हा आहे बॉटम पट्टी कॅनव्हास, प्रेसचा आहे ना. इथून तर इथपर्यंत मोजून घ्यायचं सरळ. 13 आणि हे 14 वरती मी आता सध्याला कट केला आहे. आपल्याला 13चा तयार करून घ्यायचा आहे, बरोबर. आता ह्याला इथे मी शेप देणार कॉलरचा. असा आणि हा थोडा सरळ. आता हा मोकळा करून मोजून घेते किती झालाय. भरतोय 13. 13च्या थोडासा एक रेष पुढे, पण ठीक आहे, आपल्याला मध्यातून कॉलर लावायची आहे ना, मग होऊन जाईल तो. हे पहा, हे बघ, इथून तर एवढा कॉलर कशी काढली कळली का तुम्हाला. हे काय केलं, याचा सेंटर काढला, गळ्याचा सेंटर काढला आपण. त्याच्यानंतरून ही जी आपली रेग्युलर 2.5 इकडून शोल्डर जॉईन करून घेतले, गळा उलटून घेतलेला आपण. इथून किती घेतलं, 3.25 घेतलं. हां, मग हा असा ठेवला आपण, असा ठेवून 3.25 याचा नॉच काढला, बरोबर. हा मोकळा करून पूर्ण एकसारखा मोजून घेतला. आणि मग हा मोजल्यानंतरून आपली जी कॉलर आली 13ची आलेली होती, बरोबर. मग मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं शेप देण्यासाठी. शेपमध्ये कटकुट होऊन जातं ना. आणि मग त्याच्यानंतर मोजून घेतलं तर 13च्या एक रेष फक्त थोडीशी पुढे येते, पण ठीक आहे. आपल्याला आता मध्यातून लावायची, आता उलटून घ्यायची ती कॉलर. घ्या आता कपडा घ्या, हाच कपडा घ्या. आता आपल्याला कसली कॉलर तयार करायची, ही कॉलर तयार करायची, बरोबर. मग ही तुमची चिटकल्या जाणार इथे दाखव काहीतरी. आता आपल्याला हा अखंड काठ मिळून गेलेला आहे, बरोबर. अखंड काठ मिळाला आहे. आता ही आपल्याला चिटकून घ्यायची. कुठे चमकणारी बाजू कोणती आहे, ही चमकणारी बाजू आहे. ही तुम्हाला 1/2 इंच खाली ठेवून अशी चिटकून घ्यायचं, प्रेस करून घ्या. एवढं आपल्याला उलटवण्यात आणि लावण्यात जाणार. हे व्यवस्थित इस्त्री मी इथे पण करून घ्या, घडी पडलेली. त्याच्यानंतर हे असेल एवढं तर करा, इस्त्री करा, मग सांगते मी पुढचं.
आता हे आपलं प्रेस करून झालं बरोबर. हे बाजूला ठेवायचं. हे प्रेस केलं आहे. मला आता फोल्ड करणार मी असं. हे बरोबर याच्या मापात इथे आलं पाहिजे. टाचण्या नाही आणल्या. आणलाय का टाचण्या? आता आपण काय केलं होतं, ही डिझाईन बसवली त्याच्यामध्ये म्हणून आपली मार्जिन हे पण अर्धा इंचने कट करून घेतली. खाली अर्धा ते पावच इंच ठेवायचं. आता टीप मारताना उलटवायचं कसं काय. पहिले ना हिला फिनिशिंग करून घ्या. ही सरळ टीप मारून घ्या. ही ही इथून खालून एक सरळ टीप मारा. याला इथे टीप मारून घ्यायची. मारली. रेड कलर दिसतो. काय म्हणता? रेड कलर दिसतो. आता ही अशी फोल्ड करायची कॉलर. 2 मिनटं याच्यात हे पण हे एकदम ॲक्युरेट. याला इथेच ठेवायचं. इथेच असं. ही मार्जिन आहे खालची. आता ही जेवढी फोल्ड झाली ती झाली. ही अर्धी इथं येईल ना. ही एवढी मार्जिन पाहिजे ना आपल्याला बरोबर. ही एवढी मार्जिन आली ना आपली. मग आता काय करणार, इथून टिप मारणार. इथून पूर्ण अशी आणि इथपर्यंत. याच्या बाहेरून ना. हो कळलं. इथे फक्त किंचित थोडंसं पाव इंच ठेवाल. खड कुठे